मित्रांनो, आज आपण पंचगणीला आलेलो आहोत. काय भारी वाटत, एकदम रेड रेड आहेत. कसे आहात मित्रांनो, मी सिद्धार्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्टोरी वन एक्सप्लोर. तर मित्रांनो, आज आपण पंचगणीला आलेलो आहोत. महाबळेश्वर पंचगणी. महाबळेश्वरपासून पंचगणी हे फक्त 19 किलोमीटर आहे. तर आज आपण तिथे आहोत. तिथून आहे ना, आज आपण लोकल पॉईंट व्हिजिट करणार आहोत जे पंचगणीचे आहेत ना, जसं की मॅप्रो गार्डन आहे, परत वेना लेकला जाणार आहोत, हॉर्स रायडिंग पण करणार आहोत आणि तुम्हाला सर्व दाखवणार आहे मी आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये. इकडे निमिषा सुद्धा तयार झालेली आहे, दोघं जण आलेले आहेत. चला तर आता निघूया डायरेक्ट इथून. पुन्हा आल्यानंतर तुम्हाला मी इथलं रूम टूर पण देणार आहे. ही रूम कसा आहे हे सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला. खूप छान आहे आणि खूप छान असा व्ह्यू पण आहे समोरून, तो तुम्हाला नंतर दाखवणार आहे. तर व्हिडिओ बघत राहतो मी आणि ह्याची सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईनच. तर चला तर मग आजची व्हिडिओ सुरू करूया आपण. पंचगणीमधला पहिला हा पॉईंट आहे, पारसी पॉईंट म्हणून आहे. बघूया पुढे कसा आहे. आय थिंक व्ह्यू आहे पुढे, लेक व्ह्यू आहे, तो बघूया. पॉईंटला एवढं काय नाही आहे, म्हणजे नॉर्मली असं व्ह्यू आहे, लेक व्ह्यू आहे खूप मोठा. तर म्हणजे आहे असं, पण पावसाळ्यात जालात ना तुम्ही, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये तर खूप चांगलं आहे बघायला. पूर्ण ग्रीनरी असेल. आता सर्व सुकलं आहे. पारसी पॉईंटवरनं झालं आपला. आता आपण चाललो आहे मॅप्रो गार्डनला. चला तर तुम्हाला दाखवत होता मॅप्रो गार्डन. पल्ल्यारो लूट आहे ही. 198 रुपीजमध्ये तुम्हाला इथं रस्सीला बांधून खाली सोडलं जातं आणि मग जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही दोन हाताने जेवढी पाहिजे तेवढी चॉकलेट जमा करून बाहेर आणू शकता. पल्ल्यारोच्या लूटसाठी आता निमिषा गेले. आता बघूया. Ulen. एक नंबर. अजून 5 वेळा गेली तर बंद होईल. निमिषाने मगाशी पल्ल्यारो लूटमध्ये एवढी चॉकलेट जिंकली. बापरे, 1-1.5 किलो असे. 1-1.5 किलो चॉकलेट. वा, मध्ये खूप कलरफुल मासे आहेत.
तर काहीतरी खायला घेऊया. तिला स्ट्रॉबेरी क्रीम आईस्क्रीम पाहिजे निमिषाला आणि थोडं सँडविच घेऊया. आम्ही खायला बसलो आणि इथूनच समोर स्ट्रॉबेरीची शेती आहे. खूप भारी वाटतं. मॅप्रो गार्डनमधून निघालो आहे आणि आता चाललो आहे आपण वेना लेकला. चला तर मग जाऊया. वेना लेकला आलो. वेना लेकला आलो आहे आपण आणि तिथं हॉर्स रायडिंग करणार होतो आपण. दादा घोड्याचं नाव काय? APD विलियर्स. अरे महाग घ्या. घोड्याचं नाव पण खतरनाक आहे. पूर्ण खेळाडू घोडा आहे. APD विलियर्स. आणि हा आहे आपला. त्याच्यासोबत आपण राईड करणार आहोत ना तो APD विलियर्स. हो घेऊ. हे बी सांभाळू ना. पहिल्यांदा बसलो घोड्यावर. काय की डबल सीट मध्ये बॅलन्स झालं पाहिजे ना तुम्हाला. पळवायचं असेल तर सिंगल बसूनच पळवायचं कधी पण. इकडे बघा दोघे. थोडीशी टाच मारा पोटाला. हा असं चालणार ते बरोबर. थोडी स्पीड वाढवणार. बाय APD विलियर्स. स्ट्रॉबेरी घ्यायची होती तर स्ट्रॉबेरी घ्यायला आलोय. डायरेक्ट शेतातून आपण घेणार आहोत. शेतामध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. आणि इकडे बेबी. आता आलो आपण शेतामध्ये. हे बाबा आहेत तिथं आणि आई आहेत. तिथूनच घेणार होतो आपण आता. आणि इकडे बेबी स्ट्रॉबेरी तोडायला चाललं शेतामध्ये. पर्स घेऊन ते पण. आणि स्ट्रॉबेरी बघा शेतामध्ये. आणि ते दिसतंय ना तुम्हाला तिथं काचचं. तिथेच आपण नाश्ता करायला बसलेलो. मॅप्रो गार्डन. हा मॅप्रो गार्डन आहे त्या बाजूलाच. ते शेत आहेत. घ्या ना तोडा ना पटापट. आम्हाला 10 किलो पाहिजे. छोटे छोटे स्ट्रॉबेरी आहे. त्यांनी सांगितलं की जेवढे छोटे आहेत ना तेवढे जास्त गोड लागतात. आणि खरंच आहे. जेवढे छोटे आहेत ना तेवढे जास्त गोड लागत आहेत. हे बघा काय भारी वाटत. एकदम रेड रेड आहेत. आणि चमकतो.
स्वरूप स्ट्रॉबेरी म्हणून आहे. आपला तो मॅप्रो गार्डन आहे त्याच्यात बाजूला एक्झॅक्ट पहिलंच दुकान आहे त्यांचं म्हणजे. आणि एक मोठी एकदम हे बाबा आहेत, आई आहेत. नेचर खूप चांगलं आहे. बोलणं चालणं तुम्हाला स्ट्रॉबेरी वेरी सर्वच एकदम जसं पाहिजे तसं ते निवडून देणार तुम्हाला. गोड मागं शेत आहे स्ट्रॉबेरीचं. तुम्ही आत शेतामध्ये जाऊ शकता, फोटो काढू शकता सर्व. आता आपण गो कार्टिंग करणार आहोत डबल सीटमध्ये. ते तिकडं असं करणार आहोत. आता गो कार्टिंग केली आत्ताच. एवढी भारी मजा आली ना. एक्सपिरियन्स एक नंबर होता. कसा होता बेबी? एक नंबर मजा आली. खूप मजा केली. पाचगणीमध्ये आलात ना तुम्ही कधी, महाबळेश्वर पाचगणी, महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मधीच आहे गो कार्टिंग म्हणून आहे. एक नंबर. तिथे एकदा नक्की भेट द्या, खूप छान आहे ते. चला तर मग आता जाऊया हॉटेलवरती आपल्या. मित्रांनो आता आपण जाऊन आलेलो आहे. मॅप्रो गार्डनला गेलेलो आपण. गो कार्टिंग केली, हॉर्स रायडिंग केली, खूप अशी मजा केली. हा इथं ड्रेसिंग रूम आहे, इथं कपाट आहे. हा क्वीन बेड आहे. इकडे टी व्ही आहे. इकडे वॉशरूम आहे, क्लीन आहे. आणि हे इकडे आता रात्र झाली म्हणून आता दुपारी खूप भारी व्ह्यू होता. इकडे तुम्हाला दिसत असेल गॅलरी इकडे. ते बघा इकडून व्ह्यू बघा, पूर्ण माउंटन व्ह्यू आहे. तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण इथून निघणार आहोत घरी जायला. तर आता पहिल्यांदा फ्रेश बीच तर झालेलो आहे आपण. फक्त वरती जाऊन नाश्ता करायचा बाकी आपल्याला. आपण नाश्ता करून झालं ना की मग आपण इकडून जाणार आहोत. त्याच्या पहिले तुम्हाला रात्री मी जाऊन बाल्कनीतनं व्ह्यू दाखवलेला, पण तो काही नीट दिसत होता रात्रीचा. तुम्हाला आता एक व्ह्यू दाखवतो, सकाळचा व्ह्यू दाखवतो. तो बघा, हा बघा बाल्कनीतनं व्ह्यू बघा, काय खतरनाक दिसतोय. चला तर मग आता निघतो इथून. व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर. चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.